बांधकाम कामगारांकडून उद्योजक राजू खरेंचे जंगी स्वागत। मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजू खरे यांच्याकडून विविध विकास कामांचा ओघ सुरूच असून उद्योजक राजू खरे यांच्या माध्यमातून विविध विकास कामं होत आहेत। त्यांच्या या सामाजिक कार्याचे सर्वसामान्य नागरिकांमधून कौतुक करण्यात येत आहे। मोहोळ तालुक्यात राजू खरे यांच्याकडून विविध विकास कामं सुरू असून आज पंढरपूर तालुक्यातील व मोहोळ मतदारसंघातील सरकोली या गावात नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टिस यांच्या वतीनं असंघटित नोंदणीकृत बांधकाम कामगारांचा मार्गदर्शन मेळावा व गृहोपयोगी भांडी संचाचे वाटप उद्योजक व मोहोळ विधानसभेचे संभाव्य उमेदवार राजू खरे यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी राजू खरे यांचे बांधकाम कामगारांकडून जंगी स्वागत करत ॲडव्होकेट रोहित एकमल्ली व त्यांच्या सहकार्यांनी उद्योजक राजू खरे यांचा सत्कार करण्यात आला। यानंतर उपस्थित असलेल्या बांधकाम कामगारांना खरे यांच्या हस्ते बांधकाम कामगारांना वाटप करण्यात आले। यावेळी हजारो बांधकाम कामगारांसह आजी माजी ग्रामपंचायत सरपंच सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कष्टकरी कामगार हा अत्यंत गरीब आहे। त्याच्या हाताला काम भेटलं तर त्याला 2 पैसे मिळतात आणि मग शासनाने विविध योजना ज्या राबवल्यात कामगारांसाठी त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांना सोलापूरला जावं लागतं आणि मग सोलापूरला जाऊन परत यायचं म्हणलं तर एक 500 रुपयाचा खर्च येतो। मग सोलापूरला गेल्यावर कामगार कार्यालयातून एक कामगाराला 4-4, 5-5 हेलपाटे मारावे लागतात। मग अशा परिस्थितीमध्ये कामगार हा या योजनेच्या लाभापासून वंचित राहतो। म्हणून माझे मित्र रोहित यांना मी विनंती केली की रोहित आपण सर्व बांधकाम संघटित कामगारांची एक बैठक घ्या, त्यांचं एक शिबिर घ्या आणि त्या शिबिरामधून जास्तीत जास्त लाभार्थी आपले कामगार जे आहेत त्यांना आपण एकत्र एका ठिकाणी बोलवू। कुठल्याही कामगाराला सोलापूरला हेलपाटे मारता कामा नये, त्याच्या खिशातला 1 रुपया जाता कामा नये। कारण हाताला काम भेटलं तर त्याला 2 पैसे मिळतात, हाताला काम नाही भेटलं तर त्याच्याकडे पैसे मिळत नाहीत। मग असा माणूस कुठून तरी इकडून तिकडून पैसे काढून सोलापूरला 4-4 हेलपाटे मारणार, त्यापेक्षा आपण सगळे मिळून जे बी काही आपले कामगार आहेत त्या कामगारांना या आपल्या मोहोळ मतदारसंघाच्या वतीनं सरकोली हे गाव आपण निवडूया, जेणेकरून मोहोळवासियांनाही जवळ पडेल आणि पंढरपूरच्याही वासियांना जवळ पडेल। म्हणून आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती करून सर्व प्रशासकीय अडचणी दूर करून ताबडतोब आज जवळजवळ 1000 ते 1200 कामगारांना आपण आज संसार उपयोगी भांड्यांचा संच आज देत आहे। बांधकाम कामगारांच्या येणाऱ्या अडचणी कशा पद्धतीने आपण सोडवणार आहात? नाही, आता बांधकाम कामगारांच्या अडचणी तर प्रचंड आहेत, कारण कुठल्याही पद्धतीच्या जिल्ह्यामध्ये असे उद्योग नाही आहेत। मग मोहोळ असेल, पंढरपूर असेल, त्यामुळे इथल्या कामगाराला रोज जिथं मिळेल तिथं काम करावं लागतंय। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आमची एक भूमिका असणार आहे की इथल्या कष्टकरी कामगाराला त्याच्या हाताला रोजगार मिळण्यासाठी जास्तीत जास्त उद्योग कसे आपल्याला आणता येतील याकडे आम्ही जास्त लक्ष देणार आहोत। आता आपण भाषणामध्ये उल्लेख केला की 17 गावाची कुणाची गरज नाही असं वाक्य तुम्ही बोलून गेलं नेमकं? नाही, आता काय की आमचे 17 गावातले लोक ज्यावेळेला मोहोळचे जे काही माजी आमदार आहेत त्यांच्याकडे गेले आमदारांकडे, तर 17 गावाची काय आम्हाला गरज नाही। आणि मग गेले 2009, 2014, 2019 या 3 निवडणुकीच्या कालखंडामध्ये या 17 गावावरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय झाला। इथं रस्त्याची सुविधा मिळाली नाही, इथं पाण्याची सुविधा मिळाली नाही, कुठल्याही पद्धतीच्या दवाखान्याची सुविधा मिळाली नाही, कुठल्याही पद्धतीचं कॉलेज, मेडिकल कॉलेज, हब अशी कोणतीही सुविधा या 17 गावामध्ये दिली नाही। मोहोळ मतदारसंघातली निवडणूक आली की मोहोळची पुढारी पंढरपूरच्या 17 गावाकडे येतात, आमची लोक मतदान करतात, पुन्हा 5 वर्ष हे लोक इकडे फिरकत नाहीत। म्हणून पंढरपूरच्या जनतेने निर्णय घेतला की यावेळेला पंढरपूरच्या 17 गावाच्या वतीनं राजू खरेंनी मोहोळच्या विधानसभेची निवडणूक लढवावी आणि या पंढरपूरच्या 17 गावच्या जनतेच्या आशीर्वादानं येथे 2024च्या विधानसभेची निवडणूक मी लढतोय। काल पंढरपूर तालुक्यातील 17 गावं जी आहेत त्यामध्ये फुलचिंचोली या गावामध्ये माजी आमदार काही विकास कामाचे भूमिपूजन करताना वेळी राजन पाटीलसह त्यांच्या कुटुंबातील एकही सदस्य उपलब्ध नसल्याचं दिसून आलंय। त्यांच्या फलकामध्ये कुठे नाम उल्लेख टाळण्यात घेण्यात आलाय। कसं आहे, काल जो फुलचिंचोलीला कार्यक्रम झाला मी तर मुंबईला होतो, मी तो टीव्हीवरनं आपण पाठवलेल्या व्हिडिओवरनं पाहिला, परंतु
त्यांनी का त्यांच्या मालकाला बरोबर घेतलं नाही हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारा. पण 2 दिवसापूर्वी ज्या शरद पवारांना धोकाधडी करून हे आमदार यशवंत माने अजित पवारांबरोबर सत्तेत सहभागी झाले, 50 खोके एकदम ओके म्हणणारे यशवंत माने एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये सहभागी झाले. आणि मग इंदापूरला 2 दिवसापूर्वी ज्या शरद पवार साहेबांच्या लेखीला बारामतीमधून पराभूत करण्यासाठी जंग पछाडणारा यशवंत माने इंदापूरला त्याच लेखीच्या गाडीमध्ये बसून पाया पडून सांगतो की मला तुतारी द्या. याचाच अर्थ असा आहे की यशवंत मानेला समोरचा पराभव आता दिसत आहे. पंढरपूरची मोहोळची जनता या बारीनं अनगरकरांचा लोकसभेला 63,000 मतांनी पराभव केला. परंतु मी आज तुम्हाला खात्रीशीर सांगतो 1 लाखाच्या फरकानं अनगरकरांचा या निवडणुकीत पराभव होईल. आणि ह्या भीतीपोटी यशवंत मानेनं आता मालक बदललाय, दुसऱ्या मालकाच्या शोधात आहे. काल त्यांनी असं सांगताना असं म्हणले की प्रत्येक कामाचा निवेदन निघाल्यानंतरच आम्ही प्रत्येक कामाचं नारळ फोडलोय आम्ही असं. आता प्रत्येक कामाची निविदा म्हणजे 2700 कोटी रुपयाचा निधी जर तुम्ही आणला होता तर मग पंढरपूरच्या 17 गावामध्ये कुठल्याही पद्धतीचं काम झालं नाही, दक्षिण भागामध्ये कुठल्याही पद्धतीचं काम झालं नाही. आज जवळजवळ किमान 200 रस्तेची कामं आज माझ्या हस्ते चालू आहेत. मग जर यशवंत मानेने काम केलं असतं तर मला मागल त्याला रस्ता मागल त्याला पाणी द्यावं लागलं नसतं. मोहोळसारख्या शहराला 15 दिवस पाणी प्यायचं मिळालं नाही. मग यशवंत माने काय झोपले होते का? त्यामुळे यशवंत माने हे स्पेशल मोहोळ तालुक्याच्या विकासाचं अपयशी ठरलेलं नेतृत्व आहे. आणि म्हणून त्यांना आता मालक बदलायची वेळ आलेली आहे. आता ते दुसऱ्या मालकाच्या शोधात आहे. परंतु पंढरपूर आणि मोहोळची जनता या बारीनं त्या मालकाचं बी आणि यशवंत मानेचं बी किमान 1 लाख मतांना पराभव केल्याशिवाय राहणार नाही.